सर्वांना आवाज येतो व्यवस्थित? ठीक आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस करत होतो सिंपल हार्मोनिक मोशन, सॉरी सिंपल पेंडुलम. तर आयडियल सिंपल पेंडुलम म्हणजे काय? तर आपण एक हेवी पार्टिकल एका स्ट्रिंगच्या साहाय्यानं लटकवला, अशी स्ट्रिंग जी कशी आहे, इनएक्सटेन्सिबल आहे, फ्लेक्झिबल आहे आणि मासलेस आहे किंवा वेटलेस आहे, अशा स्ट्रिंगच्या साहाय्यानं जर हेवी पार्टिकल आपण लटकवला तर त्याला काय म्हणू आपण? सिंपल पेंडुलम. बट आयडियल सिंपल पेंडुलम इज नॉट पॉसिबल. आदर्श सिंपल पेंडुलम पॉसिबल नाही आहे, कारण की हेवी पार्टिकलचं मास हेवी जास्त नसतं किंवा जी स्ट्रिंग असते ती काही प्रमाणामध्ये एक्सटेन्सिबल असते, तिचं काही ना काहीतरी वेट असतं आणि ती फ्लेक्झिबल, ठीक आहे फ्लेक्झिबल असते पण इनएक्सटेन्सिबल आणि मासलेस नसते. तर म्हणून आपण प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम कशाला म्हणले? प्रॅक्टिकल सिंपल पेंडुलम मध्ये आपण काय करतो, एक हेवी बॉब घेतो आपण, हेवी स्पियर घेतो आपण, ओके, विच हॅज मास, ज्याला काहीतरी मास आहे, अँड दिस हेवी स्पियर इज सस्पेंडेड बाय ए वेटलेस अँड इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. तर वेटलेस आणि इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगच्या सहाय्याने आपण त्याला सस्पेंड करतो आणि यालाच काय म्हणतो आपण? सिंपल पेंडुलम. ओके. सो व्हेनेवर दिस सिंपल पेंडुलम इज इन दिस पोझिशन, या पोझिशन मध्ये जेव्हा असेल, ठीक आहे, तर मी त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी काय सांगितलं होतं की या स्ट्रिंगची लांबी आपण कन्सिडर करू L. तर इथं पण आपण काय केलं, एक हेवी बॉब घेतलाय, हेवी स्पियर घेतलाय, ज्याचं मास किती M आहे आणि याला आपण सस्पेंड केले टू द रिजिड सपोर्ट विथ द हेल्प ऑफ दिस स्ट्रिंग. या स्ट्रिंगच्या साहाय्याने आपण त्याला रिजिड सपोर्टला लटकवलेला आहे. ऑफ लेंथ, या स्ट्रिंगची लेंथ किती आहे? स्मॉल l. ओके. आणि स्मॉल r इज द रेडियस ऑफ दिस स्पियर. स्मॉल r या स्पियरची काय असेल? रेडियस असेल. ओके. सो m इज द मास, ओके, and small r is a radius of a sphere, this heavy sphere. The total length of this simple pendulum, the total length कुठं असे पॉइंट ऑफ सस्पेन्शन पासून या हेवी स्पियरच्या सेंटर पर्यंतची लेंथ किती असेल? कॅपिटल L. ओके. तर दिस इज द लेंथ ऑफ दिस सिंपल पेंडुलम अँड व्हेनेवर दिस सिंपल पेंडुलम इज इन दिस पोझिशन, या पोझिशनला जेव्हा असेल किंवा या पोझिशन पासून त्याला आपण डिस्प्लेस करू, इट सेट इन टू ए ऑसोलेशन. हा काय करायला लागेल? ऑसोलेशन करायला लागेल. राईट साईडला डिस्प्लेस होईल, पुन्हा लेफ्ट साईडला जाईल, पुन्हा राईट साईडला जाईल, पुन्हा लेफ्ट साईडला जाईल. ते काय करायला लागेल? ऑसोलेशन करत असेल. तर व्हेनेवर दिस सिंपल पेंडुलम इज इन दिस पोझिशन, या पोझिशनला जेव्हा असेल तर त्या सिंपल पेंडुलमवर दोन फोर्स अप्लाय होत आहेत. एक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg विच इज इन डाउनवर्ड डायरेक्शन, and another is the tension produced into the string. दुसरा फोर्स कोणता असेल? टेन्शन असेल. ओके. तर या पोझिशन मध्ये या सिंपल पेंडुलमवर अप्लाय होणारा टेन्शन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा बॅलन्स केला चाललाय कोणाकडून? टेन्शन कडून. म्हणजे दोघांचं मॅग्निट्यूड इक्वल असेल, डायरेक्शन अपोजिट असेल. जर आपण या दोघांची बेरीज केली, mg आपण इकडे आणलं तर या दोघांचंही मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन अपोजिट आहे, त्यामुळे यांची काय होईल? सबट्रॅक्शन, आणि नेट फोर्स या पोझिशनला काय होईल? 0 होईल. म्हणजे या बॉबवर आपला होणार नेट फोर्स 0 आहे. ओके. याला म्हणू आपण नेट फोर्स, आणि नेट फोर्स 0 असल्यामुळे या पोझिशनला कोणती पोझिशन म्हणतो आपण? इक्विलिब्रियम पोझिशन. मी कालचा टॉपिक थोडासा रिपीट करतोय, फास्ट सांगतो नंतर, ठीक आहे. तर या पोझिशनला काय म्हणू आपण? इक्विलिब्रियम पोझिशन. म्हणजे ह्या बॉबची ही काय असेल? मीन पोझिशन असेल. ओके. दिस इज अ मीन पोझिशन, मीन पोझिशन ऑफ दिस बॉब. ओके. Now we have displaced this bob by a small angle. एका छोट्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटनं त्याला आपण काय केले? डिस्प्लेस केले बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. ओके. तर हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट यालाच काय म्हणतो आपण? अँग्युलर अँप्लिट्यूड. ओके. पार्टिकलचं मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत झालेलं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट त्याला काय म्हणतो आपण? अँप्लिट्यूड. तर इथं कोणता अँप्लिट्यूड असेल? अँग्युलर अँप्लिट्यूड असेल. हे माझं कालचं सांगायचं राहिलं होतं. या थीटाला काय म्हणू आपण? अँग्युलर
amplitude. So now we have displaced this bob from its mean position to a certain non-equilibrium position by a angular amplitude theta. ओके, तर मग आता या केसमध्ये या बॉबवर आणखी किती फोर्स आपल्या व्हायला दोन, एक आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg and another is the tension force which is directed toward the point of suspension. पण आता इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स याने या ॲक्सिस सोबत काय तयार केला, अँगल तयार केलेला आहे थीटा. हा जेवढा अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तितकाच हा काय असेल, अँगल असेल. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं मॅग्निट्यूड माहिती आपल्याला आणि त्याने तयार केलेला अँगल जर माहिती असेल तर आपण याला दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व करतो. तर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg is resolved in two component. ओके, दोन कंपोनंट मध्ये रिझॉल्व होईल. एक असेल व्हर्टिकल कंपोनंट आणि दुसरा असेल हॉरिझॉन्टल कंपोनंट. व्हर्टिकल कंपोनंट कोणता असेल, mg cos थीटा. mg cos थीटा. आता या mg cos थीटाची डायरेक्शन आणि टेन्शनची डायरेक्शन कशी अपोजिट आहे, म्हणजे इथं mg cos थीटा या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा व्हर्टिकल कंपोनंट बॅलन्स केला चाललाय कोणाकडून, टेन्शनकडून, विच इज बॅलन्स्ड बाय टेन्शन टी. या टेन्शन टी कडून बॅलन्स केला चाललाय. तर आपण असं लिहू शकतो इथे टी इज इक्वल टू mg cos ऑफ थीटा. ओके, आणि मग ही टर्म जर इकडे आणली तर काय होईल, टी मायनस mg cos थीटा इक्वल्स टू काय येईल, 0. म्हणजे इथे या ठिकाणी अप्लाय होणारा फोर्स, या डायरेक्शननं अप्लाय होणारा फोर्स काय असेल, त्या बॉबवर 0 असेल, कारण की mg cos थीटाला बॅलन्स कोण करतं, इथं टेन्शन करतं. आता दुसरा जो कंपोनंट आहे तो mg sin थीटा आहे. mg sin थीटा mg sin थीटा. तर इथे mg sin थीटाला बॅलन्स करणारा दुसरा फोर्स इकडे नाहीये. ओके, तर मग आपण काय म्हणू शकतो, इथे अप्लाय होणार नेट फोर्स ऍक्टिंग ऑन ए बॉब इज किती आहे, mg sin थीटा. आणि हा जो नेट फोर्स या बॉडीवर अप्लाय होतो याची डायरेक्शन कुणीकडे आहे, मीन पोझिशनकडे. याची डायरेक्शन नेहमी कुणीकडे असेल, मीन पोझिशनकडे. म्हणजे हा जो mg sin थीटा आहे हा काय प्रोव्हाइड करतो, रिस्टोरिंग फोर्स. सो दिस हॉरिझॉन्टल कंपोनंट of mg provides काय प्रोव्हाइड करतोय, रिस्टोरिंग फोर्स. तर रिस्टोरिंग फोर्स F इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण, mg sin थीटा. इथं काय असेल, मायनस. रिस्टोरिंग फोर्स कसा असतो, अपोजिटली डायरेक्टेड. ओके, कारण की हा नेहमी कुणीकडे डायरेक्ट आहे, मेन पोझिशनकडे. तर आपल्याला सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन काय माहिती आहे, की सिंपल हार्मोनिक मोशन आपण त्यालाच म्हणतो ज्या मोशनमध्ये जे रिस्टोरिंग फोर्स असतो तो नेहमी कुणीकडे डायरेक्ट असतो, मेन पोझिशनकडे. आणि त्या रिस्टोरिंग फोर्सचं मॅग्निट्यूड कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल पाहिजे, मेन पोझिशन पासून झालेल्या डिस्प्लेसमेंटला. मग इथं मेन पोझिशन पासून कोणतं डिस्प्लेसमेंट व्हायला, अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती होतं, थीटा. तर हा जो रिस्टोरिंग फोर्स आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला पाहिजे, थीटाला डायरेक्टली प्रोपोर्शनल पाहिजे. पण इथं फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, साइन थीटाला. ओके, म्हणजे ही जी सध्याची जी मोशन असेल, समजा इथं जर साइन थीटा ही टर्म येत असेल तर ही मोशन काय नसेल, सिंपल हार्मोनिक मोशन नसेल. तर मग आपल्याला काय करता येईल,
तर आपल्याला इथं साइन थिटाच्या ऐवजी थिटा आणायचं आहे, म्हणून आपल्याला ह्या थिटाची व्हॅल्यू जितकी कमी घेता येईल तितकी घ्या. इफ वी हॅव टेक ए स्मॉलर व्हॅल्यू ऑफ दिस थिटा, इफ थिटा इज व्हेरी व्हेरी स्मॉल, इफ थिटा इज लेस दॅन 10 डिग्री, जर 10 डिग्रीपेक्षा अँग्युलर डिस्प्लेसमेंट किंवा अँग्युलर अँप्लिट्यूड जर कमी असेल तर त्या केसमध्ये साइन थिटाची व्हॅल्यू आणि थिटाची व्हॅल्यू सेम येते रॅडियनमध्ये. ओके, आणि म्हणून आपण साइन थिटाला रिप्लेस करू शकतो कशाने? थिटाने रिप्लेस करू शकतो. वी पुट थिटा इन प्लेस ऑफ साइन थिटा. सो एफ इज इक्वल टू मायनस एम जी थिटा. हा, आता या केसमध्ये restoring force directly proportional. M is mass of a bob which is constant. G is acceleration due to gravity which is also constant. So here force is directly proportional to the angular displacement or angular amplitude. तर आता या मोशनला काय म्हणता येईल आपल्याला? सिंपल हार्मोनिक मोशन म्हणता येईल. तर लक्ष द्या, सिंपल हार्मोनिक मोशन कधी म्हणता येईल? Whenever the theta is less than 10 degree, in that case only the motion of a simple pendulum is called simple harmonic मोशन. सिंपल पेंडुलमच्या मोशनला सिंपल हार्मोनिक मोशन कधी म्हणता येईल? जेव्हा 10 डिग्रीपेक्षा अँग्युलर डिस्प्लेसमेंट काय असेल? कमी असेल. त्या केसमध्ये साइन थिटा आणि थिटाच्या व्हॅल्यू सेम असतील तर साइन थिटाला रिप्लेस करू शकतो आपण थिटानं. एफ इज इक्वल टू काय येईल? मायनस एम जी थिटा. ओके, पुढे आपण काय डिस्कस केलं होतं? आता हे थिटा, लक्ष द्या, आता याला जर आपण कन्सिडर केलं एक सर्कल, हे पॉइंट सेंटर, this is the length of a pendulum which is considered as a radius and we have drawn a circle. आपण इथं काय काढला? सर्कल काढला. तर हा जर एवढा भाग पाहिला आपण तर हा काय असेल? त्या सर्कलचा आर्क असेल, आणि ही काय असेल? त्या सर्कलची आर्क लेंथ. ही काय असेल? आर्क लेंथ. तर एक्स इज द आर्क लेंथ ऑफ दिस सर्कल. तर या फिगरवरून आपल्याला काय लिहिता येईल? तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू फॉर्म्युला काय? आर्क लेंथ डिवाइडेड बाय रेडियस. तर आर्क लेंथ किती? एक्स आहे, आणि डिवाइडेड बाय रेडियस. रेडियस इज लेंथ ऑफ ए पेंडुलम विच इज कॅपिटल एल. कॅपिटल एल इज द लेंथ ऑफ अ स्ट्रिंग प्लस रेडियस ऑफ ए स्पियर. ओके, लेंथ ऑफ ए स्ट्रिंग प्लस रेडियस ऑफ ए स्पियर, या दोघांची बेरीज म्हणजे कॅपिटल एल. तर ही झाली त्या सर्कलची रेडियस आणि हे असेल त्याची आर्क लेंथ. तर मग आपण थिटाची व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप करू शकतो. तर एफ इज इक्वल टू काय येईल आपल्याला? मायनस एम जी एक्स डिवायडेड बाय काय लिहितं? एल. ओके, आता तुम्हाला जर डेफिनेशन लक्षात असेल आपल्या लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची, आता हे जे आहे एक्स, हे खूप कमी डिस्प्लेसमेंट असेल. लक्ष द्या, हे खूप कमी आर्क असेल, आर्कची लांबी असेल आणि जवळपास सरळच असेल, म्हणून याला काय म्हणू आपण? डिस्प्लेसमेंट. ओके, तर इथं रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे? रिस्टोरिंग मॅग्निट्यूड ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. ओके, आणि आपल्याला अगोदर आपण चॅप्टरच्या सुरुवातीला सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन पाहिली होती. त्यामध्ये आपण डेफिनेशन नुसार काय लिहिलं होतं की linear simple harmonic motion is a periodic motion in which restoring force is directly proportional to the displacement, linear displacement from mean position, and it is always directed towards the mean position. तर इथं आपण वापरलं होतं proportionality sign is replaced by k x. So here k is what? Force constant किंवा spring constant, force constant. तर मग आता ह्या दोन इक्वेशनला जर कम्पेअर केलं आपण, हे इक्वेशन आपण कशावरून काढले? सिंपल पेंडुलम वरून, आणि हे इक्वेशन आपल्याला माहिती याच्या अगोदरच आपण हे वापरलेले लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये. एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. या केला आपण म्हणतो स्प्रिंग कॉन्स्टंट किंवा फोर्स कॉन्स्टंट. ओके, तर ह्या दोन इक्वेशनला जर आपण कम्पेअर केलं तर हा पण रिस्टोरिंग फोर्स आहे, हा पण रिस्टोरिंग फोर्स आहे. हे लिनियर डिस्प्लेसमेंट आहे, हे पण लिनियर डिस्प्लेसमेंट. तर म्हणजे इथं केला, इथं कशाने रिप्लेस केलं आपण? मायनस सो एम जी डिवायडेड बाय एल. तर के इज इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला? एम जी डिवायडेड बाय एल. तर व्हॉट एव्हर मे बी द रोल प्लेड बाय के इन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आपण डिस्कस केलेली आहे अगोदर. तर ज्या प्रकारचा रोल के प्ले करतं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये, त्याच प्रकारचा रोल इथं एम जी डिवायडेड बाय एल प्ले करतं. कोणत्या पेंडुलम मध्ये? सिंपल पेंडुलम मध्ये किंवा अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये. ओके, तर एम जी बाय एल. तर आता के ची आणखी एक व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला. काय माहिती आहे? ओमेगा. वी नो दॅट ओमेगा इज इक्वल टू व्हॉट? स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. ओके,
मग हे एम इकडे आणा, दोन्ही साईडचा स्क्वेअर करा आणि एम इकडे आणा, तर ओमेगा स्क्वेअर एम इक्वल्स टू काय येईल के. मग के ची या दोन इक्वेशनच्या कंपॅरिझनवरून के ची व्हॅल्यू काय निघाली एम जी बाय एल. तर ओमेगा स्क्वेअर एम के ची व्हॅल्यू इथं ठेवून द्या, एम जी बाय एल एम एम कॅन्सल, तर ओमेगाची आणखी एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला या ठिकाणी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड असेल, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल जी बाय एल. दोन्ही साईडचा जर स्क्वेअर रूट घेतला तर ओमेगा इक्वल टू काय येईल स्क्वेअर रूट ऑफ जी बाय एल. जी बाय एल. ओके. आता आपल्याला या सिंपल पेंडुलमचं टाइम पिरियडचं इक्वेशन काढायचं. मग आपल्याला टाइम पिरियड काढण्यासाठी ओमेगा माहिती आहे आपल्याला. ओमेगा म्हणजे काय, तर 2 पाय अपॉन कॅपिटल टी. तर टी इज इक्वल टू काय लिहिता येईल मला, टी इक्वल्स टू लिहिता येईल 2 पाय अपॉन ओमेगा. आता ओमेगाची व्हॅल्यू तर आपण काढली. इथे ओमेगाची व्हॅल्यू अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर फ्रिक्वेन्सी कशावर डिपेंड असते, स्क्वेअर रूट ऑफ जी बाय एल वर. ते डिपेंड आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड लेंथ ऑफ सिंपल पेंडुलमवर डिपेंड आहे. तर ओमेगाची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये पुटअप करा, तर 2 पाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ जी बाय एल. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कशामध्ये जाईल न्यूमरेटरमध्ये, तर ते काय येईल इक्वेशन 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. दिस इज द इक्वेशन फॉर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. तर हे इक्वेशन असेल सिंपल पेंडुलमच्या टाइम पिरियडचं 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. एल बाय जी. दिस इज द इक्वेशन फॉर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. ओके. मला वाटतं काल आपण इथपर्यंत पाहिलं होतं, बरोबर आहे. बरं, इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का, काय कळलं नसेल तर आता विचारा. काल मीही थोडं गडबडीत सांगितलं असेल मे बी, पण मी आज थोडं त्याला रिपीट केलं व्यवस्थित. कोणाला काय अडचण असेल तर विचारा प्लीज. काही अडचण आहे का? वरचं दिसत नाही, कोणत्या साईडचं दिसत नाहीये? राईट साईडचं का? आता दिसतंय का? तर इथे आपण काय केलं माहिती आहे का, फक्त हे थिटाची आलेली व्हॅल्यू इथं पुटअप केली. अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय, आर्क लेंथ डिवायडेड बाय रेडियस. तर हे जे आहे आर्क असेल आणि ही आर्कची इथून इथपर्यंतची लांबी म्हणजे त्या आर्कची लेंथ, आणि रेडियस म्हणजे काय, ती या पेंडुलमची लांबी, ती रेडियस. तर या फॉर्म्युल्यावरून आपण थिटाची व्हॅल्यू काढली, ती व्हॅल्यू पुटअप केली. ओके. आणि हे इक्वेशन आपल्याला मिळालं रिस्टोरिंग फोर्सचं. इथे रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे, लिनियर डिस्प्लेसमेंटला. आणि लिनियर डिस्प्लेसमेंट आणि रिस्टोरिंग फोर्स कसे असतील, अपोजिटली डायरेक्टेड. तर या इक्वेशनला आपण कम्पेअर केलं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनच्या डेफिनेशनवरून काढलेल्या इक्वेशन सोबत. त्यामध्ये पण आपण काय पाहिलं होतं, रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला, लिनियर डिस्प्लेसमेंटला. फक्त तिथं प्रोपोर्शनॅलिटी साइन रिप्लेस करतो आपण इक्वल टू, आणि कॉन्स्टंट काय वापरतो आपण के. तर तिथं ते स्प्रिंग कॉन्स्टंट वापरतो आपण, स्प्रिंगचं फोर्स कॉन्स्टंटचा यूज करतो आपण केचा. जर या दोन इक्वेशनला कम्पेअर केलं तर के ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला इथं एम जी बाय एल. म्हणजे ज्या प्रकारचा रोल के प्ले करतं स्प्रिंग पेंडुलममध्ये, त्याच प्रकारचा रोल याच्यामध्ये कोण प्ले करायला, एम जी बाय एल हे प्ले करतं सिंपल पेंडुलममध्ये. ओके. तर मग आपण इथं या के ची व्हॅल्यू एम जी बाय एल कन्सिडर केली. मग ओमेगा इक्वल्स टू काय माहिती आपल्याला, स्क्वेअर रूट ऑफ के बाय एम. एम दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर ओमेगा स्क्वेअर, आणि एम इकडे डिव्हिजन मधून इकडे आणलं तर के ची व्हॅल्यू काय मिळेल, एम इंटू ओमेगा स्क्वेअर. मग के ची अगोदरच आपण एक व्हॅल्यू काढलेली आहे या पेंडुलममध्ये एम जी बाय एल. तर के ची व्हॅल्यू इथं पुटअप केली, एम एम कॅन्सल, तर ओमेगाची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. तर इथे अँग्युलर फ्रिक्वेन्सी डिपेंड असते कशावर, स्क्वेअर रूट ऑफ जी बाय एल वर. ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि आणखी कशावर डिपेंड आहे, लेंथ ऑफ दिस सिंपल पेंडुलम यावर डिपेंड आहे. तर मग ओमेगा इक्वल्स टू काय माहिती आपल्याला, टाइम पिरियड काढायचा आहे सिंपल पेंडुलमचा, टाइम पिरियडचं इक्वेशन काढायचं आहे. तर ओमेगा इक्वल्स टू काय माहिती आपल्याला, 2 पाय अपॉन कॅपिटल टी. टी इज टाइम पिरियड.
तर टाइम पिरियड काढण्यासाठी टी इकडे घ्या आणि ओमेगा इकडे डिव्हिजनमध्ये घ्या. तर 2 पाय अपॉन ओमेगा आणि ओमेगाची आलेली व्हॅल्यू इथे पुटअप करा. स्क्वेअर रूट ऑफ जी बाय एल. एल डिव्हिजनच्या डिनोमिनेटरमध्ये वर गेल्यानंतर कशामध्ये जाईल, न्यूमरेटरमध्ये 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ जी बाय एल इज द इक्वेशन फॉर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. तर हे टाइम पिरियडचं इक्वेशन आहे सिंपल पेंडुलमच्या. ओके, समजलंय का? यामध्ये कोणाला काय अडचण आहे? यामध्ये कोणाला काही अडचण आहे का? प्लीज बाकीचे पण मेसेज करा. ओके, कोणालाही कसली अडचण असेल, कळलं नसेल कुठं तर विचारा. ओके, आता नेक्स्ट आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे, सिंपल पेंडुलमची फ्रिक्वेन्सी. तर सिंपल पेंडुलमच्या फ्रिक्वेन्सीचं रिलेशन कसं काढता येईल आपल्याला, हे मी आता इरेज करतो, इथं याची काही गरज नाही. तर या भागामध्ये आपण फ्रिक्वेन्सीचे रिलेशन काढू. आता फ्रिक्वेन्सी इज रिप्रेझेंटेड बाय एन, आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. टाइम पिरियडचाच रेसिप्रोकल म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. मग आपण टाइम पिरियडचं इक्वेशन काढलेलं आहे. काय आहे इक्वेशन, 1/2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. दिस इज द इक्वेशन फॉर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. सॉरी, हो यस, इट्स अ टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. आपण काढलेलं आहे, पुटअप केलं. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वर गेल्यानंतर कशामध्ये जाईल, न्यूमरेटरमध्ये. तर 1/2 पाय स्क्वेअर रूट ऑफ जी बाय एल इज द फ्रिक्वेन्सी ऑफ ए सिंपल पेंडुलम. हे इक्वेशन असेल कशाचं, सिंपल पेंडुलमची फ्रिक्वेन्सीचं. फक्त काय करायचं आपल्याला, टाइम पिरियड जे आलाय त्याचा काय घ्यायचा, रेसिप्रोकल घ्यायचा. तर इक्वेशन काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ जी बाय एल इज इक्वेशन फॉर फ्रिक्वेन्सी ऑफ सिंपल पेंडुलम. ओके, तर इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला, फ्रिक्वेन्सी कळली आहे? फ्रिक्वेन्सी कळली आहे का? ठीक आहे. आता लक्ष द्या, जर आपण हे थीटा जर खूप कमी घेतलं, अँग्युलर अँप्लिट्यूड जर खूप कमी घेतलं, इफ अँग्युलर अँप्लिट्यूड इज लेस दॅन 10 डिग्री, 10 डिग्रीपेक्षाही कमी असेल, तर ह्या एक्सची व्हॅल्यू पण काय असेल, इज व्हेरी व्हेरी स्मॉल, इज व्हेरी व्हेरी स्मॉल. ओके, आणि मग हे जे असेल याला म्हणू आपण अँप्लिट्यूड. मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन मधल्या डिस्प्लेसमेंटला काय म्हणतो आपण, अँप्लिट्यूड. तर या ठिकाणी अँप्लिट्यूड जे आहे ते त्या पेंडुलमच्या लेंथच्या कंपॅरेटिव्हली खूप स्मॉल असतं. लक्ष द्या, अँप्लिट्यूड इज व्हेरी व्हेरी स्मॉलर दॅन द लेंथ ऑफ दिस पेंडुलम. अँप्लिट्यूड ऑफ सिंपल पेंडुलम, पहिला पॉईंट काय सांगता येईल आपल्याला, अँप्लिट्यूड ऑफ दिस सिंपल पेंडुलम इज व्हेरी व्हेरी स्मॉलर दॅन द लेंथ ऑफ पेंडुलम which is 20 times smaller than the length of pendulum. पेंडुलमच्या लेंथच्या कंपॅरेटिव्हली सिंपल पेंडुलमचं जे अँप्लिट्यूड असेल ते 20 पटीनं कमी असेल, लहान असेल. ओके, हे पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय आहे, तर इथं जी सिंपल पेंडुलमची जी मोशन आहे, इट्स अ पार्ट ऑफ सर्क्युलर मोशन. लक्ष द्या, हा इथून इथे चाललाय, वापस इथे येतोय, पुन्हा वापस इथे चाललाय, इथे वापस येतोय. तर आपण जर याला सर्कल कन्सिडर केलं, तर ही जी मोशन व्हायली आहे ती काय असेल, त्या सर्कलचा काय असेल, पार्ट असेल. सर्क्युलर सर्कलचा काय असेल, पार्ट असेल. आणि इथं जी मोशन होती ती कोणत्या प्लेनमध्ये होते, एका व्हर्टिकल प्लेनमध्ये होते. ओके, सो हिअर मोशन ऑफ सिंपल पेंडुलम इज अ पार्ट ऑफ ए सर्क्युलर मोशन and it is happens in vertical plane. ही जी मोशन व्हायली ती कशाच्या, कोणत्या प्लेन मध्ये होतीये, एका व्हर्टिकल प्लेन मध्ये ही मोशन होती. दिस 1/2 पाय स्क्वेअर रूट ऑफ जी बाय एल इज द फ्रिक्वेन्सी ऑफ पेंडुलम. ही काय असेल, त्या पेंडुलमची फ्रिक्वेन्सी असेल. मी आपल्या टॉपिकच्या खाली काही पॉईंट दिले, ते पॉईंट एक्सप्लेन करतोय, बाकी काही नाही. पहिला पॉईंट काय, amplitude of simple pendulum is very very smaller than the length of a simple pendulum because the angular amplitude is very small. That's why linear displacement is very very small as compared to the length of a pendulum. हे जे linear displacement असेल या लेंथच्या कंपॅरेटिव्हली खूप कमी असेल. ओके, which is 20 times smaller than the length of a
पेंडुलम. नेक्स्ट काय कसं आपण काय पाहिले की ही जी सिंपल पेंडुलमची मोशन आहे ती एका व्हर्टिकल प्लेनमध्ये व्हायली आहे आणि ही कशाचा भाग आहे, एका सर्कलचा. जर आपण याला कंप्लीट केलं तर हे काय तयार होईल, एक सर्कल तयार होईल आणि इथं जी मोशन व्हायली आहे ती त्या सर्कलच्या एका भागामध्ये होणारी मोशन असेल. ओके ओके. नेक्स्ट, दिस इज द एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. या सिंपल पेंडुलमच्या टाइम पिरियडचं फ्रिक्वेन्सीचं हे काय असेल, एक्सप्रेशन असेल. आणि दिस इज एक्सप्रेशन फॉर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. तर आपल्याला टाइम पिरियडच्या इक्वेशनवरून 3 लॉज सांगता येतात. खूप सोपे लॉज आहेत. ओके, ते मी लॉज एक्सप्लेन करतो काय आहेत तर, कारण की याच्यावर तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारतील. टाइम पिरियडच्या इक्वेशनवरूनच आपल्याला लॉज सांगायचे. पहिला लॉ आहे लॉ ऑफ लेंथ. लॉ ऑफ लेंथ. लॉ ऑफ लेंथ काय आहे तर सिंपल आहे. टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, आता लक्ष द्या, जो लॉ आहे तर लेंथ लॉ आहे तर इथे आपल्याला 2 पाय कॉन्स्टंट असेल आणि जी पण कसा असेल कॉन्स्टंट कन्सिडर करावं लागेल. ठीक आहे, तर काय लॉ सांगता येईल आपल्याला, जर 2 पाय आणि जी जर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटला रिप्लेस करतो इक्वल टू आणि कॉन्स्टंटला रिप्लेस करतो कशाने, आपण प्रोपोर्शनॅलिटीने. तिथं आपण 2 पाय कॉन्स्टंट आहे, हे जी पण कॉन्स्टंट आहे आणि इक्वल टू याला रिप्लेस केलं प्रोपोर्शनॅलिटीनं तर राहील काय, फक्त इथं स्क्वेअर रूट ऑफ एल. तर पहिला लॉ काय सांगतो, व्हेन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉन्स्टंट, जेव्हा जी कॉन्स्टंट असेल त्या केसमध्ये टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ पेंडुलम. पेंडुलमच्या लेंथच्या स्क्वेअर रूटला कशी आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. ओके, दुसरा लॉ, हे झाला पहिला लॉ. काय पहिला लॉ, जर टू पाय तो कॉन्स्टंट आहेच आहे, जी कॉन्स्टंट असेल तर व्हेन जी इज कॉन्स्टंट, इथं लिहू वाटल्यास, व्हेन ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज कॉन्स्टंट, जेव्हा असा असेल तर टाइम पिरियड सिंपल पेंडुलमचा कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल, त्या पेंडुलमच्या लेंथच्या स्क्वेअर रूटला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल. हे झाला पहिला लॉ. दुसरा आहे लॉ ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. लॉ ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके, आता ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणलं की इथे एल काय कन्सिडर करावं लागेल, कॉन्स्टंट कन्सिडर करावं लागेल. काय लॉ, आता 2 पाय कॉन्स्टंट आहे, एल पण कॉन्स्टंट आहे समजा, तर हे कॉन्स्टंटला आणि इक्वल टूला रिप्लेस करू आपण प्रोपोर्शनॅलिटीने. तर टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ जी. ओके, तर इथे सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड इनवर्सली प्रोपोर्शनल असतो कशाला, इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द ॲक्सेलरेशन ड्यू टू स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कधी मात्र व्हेन लेंथ ऑफ ए पेंडुलम इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंट असेल काय, त्याची लेंथ कॉन्स्टंट जर असेल तर त्या केसमध्ये सिंपल पेंडुलमचा टाइम पिरियड इनवर्सली प्रोपोर्शनल असतो कशाला, स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला. ओके, हे झाला लॉ ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. लक्ष द्या, लॉ ऑफ लेंथमध्ये जी कॉन्स्टंट धरायचं, लॉ ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीमध्ये एल कॉन्स्टंट कन्सिडर करा. टाइम पिरियड इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. लॉ ऑफ लेंथमध्ये जी कॉन्स्टंट आहे, टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. ओके, त्यानंतर आहे लॉ ऑफ मास. लॉ ऑफ मास काय आहे तर खूप सोपं आहे. इथं तुम्हाला टाइम पिरियडच्या इक्वेशनमध्ये कुठं मास दिसतंय का, टाइम पिरियडचं जे इक्वेशन आहे त्यामध्ये मासची टर्म आहे का, एम कुठे आहे का, मी काय विचारतोय, टाइम पिरियडच्या इक्वेशनमध्ये तुम्हाला मास कुठे दिसतं का, नाही. हे टाइम पिरियडचे इक्वेशन आहे 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. म्हणजे याचा अर्थ काय, तर टाइम पिरियड काय कशावर डिपेंड नाही आहे, या बॉबच्या मासवर डिपेंड नाही. बॉबचं मास काही असो, टाइम पिरियड काय होईल तशाच तसा राहील. आता तुम्हाला याच्यावर प्रश्न कसा विचारतात, सीईटीला किंवा नीटला असे प्रश्न, सोपे प्रश्न विचारतात की समजा एक 10 किलोचा बॉब आहे, त्याचा यूज करून आपण एक सिंपल पेंडुलम बनवला आहे, त्याचा टाइम पिरियड आहे 10 सेकंद समजा.
तर त्या 10 किलोच्या बॉबला आपण रिप्लेस केलं कशानं? 5 किलोच्या बॉबने. हे जो बॉब आहे तो अगोदर 10 किलोचा होता, त्याचा टाइम पिरियड किती होता? 10 सेकंद होता. आता त्याला आपण रिप्लेस केलं कशानं? 5 केजीच्या बॉबने. तर त्याचा टाइम पिरियड काय असेल? तर टाइम पिरियड मासवर डिपेंडच नाहीये. टाइम पिरियड डिपेंड कशावर आहे? लेंथ आणि जीवर. बाकी सगळं सेम होतं. मासच बदललंय आपण, तर मग त्याच्या टाइम पिरियडमध्ये काही चेंज होईल का? नाही. तर त्याचा टाइम पिरियड जशाच तसा राहील. तर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड अपॉन मास ऑफ ए बॉब. बॉबच्या मासवर डिपेंड नसतो. टाइम पिरियड जसाच तसा राहील. 10 सेकंद होता अगोदर, तर आताही 10 सेकंदच राहील. हा, जर आपण त्या पेंडुलमची काय बदलली? लांबी बदलली, तर त्या केसमध्ये मात्र टाइम पिरियड सिंपल पेंडुलमचा काय होईल? चेंज होईल. ओके, समजलंय? तर लॉ ऑफ मास काय आहे? टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड अपॉन द मास ऑफ ए बॉब. बॉबच्या मासवर डिपेंड नसतो. किंवा आणखी मला सांगा, टाइम पिरियडमध्ये अँप्लिट्यूड आहे का? अँप्लिट्यूड आहे का? टाइम पिरियडच्या इक्वेशनमध्ये कुठे अँप्लिट्यूड दिसतं का तुम्हाला? हॅलो, टाइम पिरियडच्या इक्वेशनमध्ये नो. यस. तर त्याला आपण म्हणतो लॉ ऑफ आयसोक्रोनस. पहिला लॉ ऑफ लेंथ, दुसरा लॉ ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तिसरा लॉ ऑफ मास आणि चौथा लॉ ऑफ आयसोक्रोनस. तर लॉ ऑफ आयसोक्रोनस काय आहे की सिंपल पेंडुलमचा जो टाइम पिरियड आहे तो त्याच्या अँप्लिट्यूडवर डिपेंड नाही. ओके, सो लास्ट लॉ विच इज लॉ ऑफ आयसोक्रोनस काय आहे? टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड अपॉन द अँप्लिट्यूड ऑफ ए पेंडुलम. पेंडुलमच्या अँप्लिट्यूडवर डिपेंड नाहीये. आणखी कशावर डिपेंड नाहीये? टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड अपॉन मास ऑफ ए बॉब. Time period of simple pendulum is directly proportional to square root of length when g is constant, and time period of simple pendulum is inversely proportional to the square root of g when L is constant. ठीक आहे, तर सर्व लॉस समजलेत. फक्त तुम्ही टाइम पिरियडचे इक्वेशन लक्षात ठेवा. हे लॉस तुम्हाला सांगता येतात सरळ सरळ. सुरुवातीला जी कॉन्स्टंट कन्सिडर करा. टाइम पिरियड कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल? मग स्क्वेअर रूट ऑफ लेंथला. नंतर एल कॉन्स्टंट कन्सिडर करा. टाइम पिरियड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असेल कशाला? स्क्वेअर रूट ऑफ जी ला. नंतर मग इथं मास कुठं आहे का? नाही. तर टाइम पिरियड डज नॉट डिपेंड अपॉन मास ऑफ ए सिंपल पेंडुलम. नेक्स्ट, इथं कुठं अँप्लिट्यूड आहे का? नाही. तर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम डज नॉट डिपेंड अपॉन द अँप्लिट्यूड ऑफ अँप्लिट्यूड. ओके, तर समजले ते सर्व लॉज. पहिला लॉ आहे लॉ ऑफ लेंथ, दुसरा आहे लॉ ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, तिसरा आहे लॉ ऑफ मास आणि चौथा आहे लॉ ऑफ अँप्लिट्यूड. तर तुम्हाला प्रश्न कसा विचारतात लॉ ऑफ आयसोक्रोनसवर? समजा एक सिंपल पेंडुलम आहे, त्याचा अँप्लिट्यूड समजा 10 मीटर होता अगोदर. नंतर त्याचा अँप्लिट्यूड आपण कमी केलं. किती केलं? त्याच सिंपल पेंडुलमचा अँप्लिट्यूड आपण 5 मीटर केलं. तर त्याचा टाइम पिरियड काय चेंज होईल का? जशाच तसा असेल. तर आपल्याला माहिती आहे टाइम पिरियड डज नॉट डिपेंड अपॉन अँप्लिट्यूड. जरी अगोदर 10 असेल नंतर 5 जरी केलं तर टाइम पिरियड जशाच तसा राहील. टाइम पिरियड बदलणार नाही. तर टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज इंडिपेंडंट ऑफ अँप्लिट्यूड ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. त्या सिंपल हार्मोनिक मोशनच्या अँप्लिट्यूडवर डिपेंड नसतं किंवा त्याच्या बॉबच्या मासवर देखील डिपेंड नसतं. ओके, तर तुम्हाला हे असे प्रश्न विचारतात या लॉजवर. या लॉजमध्ये कोणाला काय अडचण आहे का? हा ईश्वर, काय अडचण आहे? बर, ठीक आहे. चला, अडचण नाही का? ठीक आहे, चुकून झालं का? चला, तर समजलाय सिंपल पेंडुलम टॉपिक. सिंपल पेंडुलम काय असतं हे समजलं का? इथं जी मोशन व्हायली आहे ती कोणती मोशन व्हायली? अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. अगोदरच्या केसमध्ये आपण जिथं स्प्रिंग होती आपली अटॅच बॉबला, तर तिथं कोणती मोशन होते? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन. इथे कोणती मोशन व्हायली आहे? अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. तर सिंपल हार्मोनिक मोशन दोन प्रकारचे, एक लिनियर सिंपल हार्मोनिक आणि दुसरी अँग्युलर सिंपल हार्मोनिक. तुमच्या घड्याळीचा पेंडुलम कोणती मोशन करतो? अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन करतो. तर याच्यामध्ये कोणाला काय अडचण आहे? ओके, चला.
तर पुढे आपण पाहू सेकंड पेंडुलम. एक छोटासा टॉपिक आहे, सेकंड पेंडुलम कशाला म्हणतात. तुमच्या घड्याळीचा जो पेंडुलम असतो त्यालाच म्हणतात सेकंड पेंडुलम. ओके, तर नेक्स्ट आपण पाहू आता सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलम कशाला म्हणायचं, तर खूप छोटा टॉपिक आहे, लगेच घेऊ आपण. आता हे पण काय एक सिंपल पेंडुलमच असतो. घड्याळीच्या पेंडुलम मध्ये काय असतं, एक स्ट्रिंग असते, दोरी असते, त्याला एक हेवी मास काय केलेलं असतं, लटकवलेलं असतं. तर सेकंड पेंडुलम इज ऑल्सो वन काइंड ऑफ सिंपल पेंडुलम. इट इज अ सिंपल पेंडुलम, तो पण एक प्रकारचा सिंपल पेंडुलम असतो, whose टाइम पिरियड, ज्याचा टाइम पिरियड किती असतो, हे टी इज 2 सेकंद. किती असतो, 2 सेकंद असतो. ओके, whose टाइम पिरियड इज 2 सेकंद, ज्याचा टाइम पिरियड किती असेल, 2 सेकंद असेल, यालाच काय म्हणू आपण, सेकंड पेंडुलम. ओके, तर सेकंड पेंडुलमचा टाइम पिरियड किती असतो, 2 सेकंद असतो. ओके, सेकंड पेंडुलम हा काय असतो, सिंपल पेंडुलम असतो. मग सिंपल पेंडुलमच्या टाइम पिरियडचं इक्वेशन आपल्याला माहिती आहे, हे टाइम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. कारण की सेकंड पेंडुलम हा काय असतो, एक सिंपल पेंडुलम असतो, फक्त याच्यामध्ये फरक काय असतो, त्याचा टाइम पिरियड किती असतो, 2 सेकंद असतो. म्हणून याला काय म्हणले आपण, सेकंड पेंडुलम. तर टाइम पिरियड ऑफ सेकंड पेंडुलमचा फॉर्म्युला काय, टी इक्वल्स टू 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. हा पण एक प्रकारचा सिंपल पेंडुलमच असतो, पण याचा टाइम पिरियड किती आहे, 2 सेकंद. म्हणजे टी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, तर पुटअप करा. तर 2 सेकंद किंवा 2 लिहू आपण, 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ एल बाय जी. 2 विल गेट कॅन्सल. ओके, तर इकडे काय राहील, 1 पाय आणि इकडे काय राहील एल बाय जी. दोन्ही साईडचा स्क्वेअर करा, 1 चा स्क्वेअर 1, इकडे येईल पाय स्क्वेअर आणि इथे येईल एल बाय जी. तर हे डिनॉमिनेटरच्या बाहेर येईल, काय सॉरी स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट. हे जी इकडे आणा, पाय स्क्वेअर इकडे डिव्हिजन इकडे आणा, तर एल इक्वल्स टू काय येईल, जी बाय पाय स्क्वेअर. काय केले आपण, जी इकडे डिव्हिजन मधून इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये येईल, पाय स्क्वेअर इकडे कशामध्ये येईल, डिव्हिजन मध्ये. दिस इज द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. त्या सिंपल पेंडुलमची काय असेल, लेंथ असेल. तर सिंपल पेंडुलमची लांबी कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, या सेकंड पेंडुलमची लांबी, सेकंड पेंडुलमची लांबी डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीला. पाय स्क्वेअर इज कॉन्स्टंट, लेंथ ऑफ ए सेकंड पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर मग ह्या जी ची व्हॅल्यू कशी बदलते, तर आपल्याला माहिती आहे जी ची व्हॅल्यू अल्टिट्यूड नुसार बदलते. जसं जसं वर जाऊ जी ची व्हॅल्यू चेंज होते. तुम्ही ग्रॅव्हिटेशन टॉपिकमध्ये पाहिलं असेल, व्हॅरिएशन ऑफ जी ड्यू टू अल्टिट्यूड, लॅटिट्यूड आणि डेप्थ. ओके, तर जसं जसं वर जाऊ जी ची व्हॅल्यू कमी होते, किंवा जसं जसं आपण खोलीमध्ये जाऊ, आतमध्ये जाऊ पृथ्वीच्या गर्भाकडे, त्या केसमध्ये पण जी ची व्हॅल्यू कमी होते. ओके, किंवा लॅटिट्यूड म्हणजे जर आपण इथून इकडे चीनमध्ये किंवा वर रशियामध्ये किंवा जसं जसं आपण वर जाऊ नॉर्थ पोलकडे किंवा साऊथ पोलकडे, तर जी ची व्हॅल्यू चेंज होते. ओके, आणि जी ची व्हॅल्यू जर चेंज झाली तर तिथं लेंथ पण काय असेल त्या सेकंड पेंडुलमची चेंज होईल. तिथे आपल्याला लेंथ काय घ्यावं लागेल, वेगळी घ्यावी लागेल. समजा पृथ्वीच्या आपण कुठे आहेत, इक्वेटरवर आहेत, लक्ष द्या, पृथ्वीच्या इक्वेटरवर अशी आपली पृथ्वी आहे. ओके, तर आपण कुठे एकदम एक्झॅक्टली इक्वेटरवर आहेत आणि हे काय पोल. तर जसं जसं आपण इक्वेटरकडून पोलकडे जाऊ तर पृथ्वीची रेडियस आय थिंक कमी होते आणि जी ची व्हॅल्यू वाढते, बरोबर आहे. तर इथं जी ची व्हॅल्यू सगळ्यात कमी आहे, 9.7 काहीतरी आहे, आणि इथे जी ची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर जसं जसं आपण पृथ्वीच्या इक्वेटरकडून पोलकडे जाऊ तर लेंथ जी ची व्हॅल्यू काय होत चालली आहे, वाढत चालली. आणि जी ची व्हॅल्यू जर वाढत गेली तर आपल्याला
जो सेकंड पेंडुलम तयार करायचा असेल घड्याळीचा, त्याच्या लेंथ काय घ्यावं लागेल, जास्त घ्यावी लागेल. आणि जसं जसं आपण पोलकडून इक्वेटरकडे येऊ तर जीची व्हॅल्यू काय होत चालली आहे, कमी होत चालली आहे. तर त्या केसमध्ये जीची व्हॅल्यू कमी जर झाली तर एलची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला जर एखादा सेकंड पेंडुलम बनवायचा असेल तर त्या केसमध्ये लेंथ काय घ्यावं लागेल, कमी घ्यावं लागेल. ओके. तर जी बदलला की त्या पेंडुलमची लेंथ पण आपल्याला चेंज करावं लागेल, कारण की आपल्याला काय कॉन्स्टंट ठेवायचा, टाइम पिरियड किती असायला पाहिजे, 2 सेकंद. तर पेंडुलम एका एक्स्ट्रीम पोझिशन पासून दुसऱ्या एक्स्ट्रीम पोझिशनला आणि पुन्हा त्या एक्स्ट्रीम पोझिशनला वापस येण्यासाठी किती वेळ लागतो, तर 2 सेकंद एवढा वेळ लागतो. त्यालाच काय म्हणतो आपण, त्याचा टाइम पिरियड. सो दिस इज द सेकंड पेंडुलम. लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम डिपेंड कशावर असते, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूवर. जसं जसं आपण पोलकडून इक्वेटरकडून पोलकडे जाऊ तर जीची व्हॅल्यू वाढते, म्हणून एलची व्हॅल्यू पण आपल्याला जास्तीत जास्त घ्यावं लागेल. म्हणजे भारतामध्ये आपण एक घड्याळ बनवलं, त्याच्या पेंडुलमची लांबी आपण समजा 1 मीटर घेतली, तर चायनामध्ये जर गेलो तर जीची व्हॅल्यू काय होईल, थोडीशी वाढेल. आणि जीची व्हॅल्यू वाढल्यामुळे आपल्याला त्याची लेंथ पण काय करावं लागेल, वाढवावं लागेल. तर ती आता 1 मीटरपेक्षा थोडीशी जास्त असेल. आणखी वर गेलो तर आपण रशियामध्ये समजा, तिथं जीची व्हॅल्यू आणखी काय होत जाईल, वाढत जाईल. तिथे आणखी लेंथ त्या पेंडुलमची काय करावं लागेल, वाढवावं लागेल. कारण की आपल्याला टाइम पिरियड कसा ठेवायचा असतो, त्याचा कॉन्स्टंट ठेवायचा असतो. ठीक आहे. तर समजलं हे सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलम पण काय एक प्रकारचं सिंपल पेंडुलमच आहे, फक्त फरक काय तर त्याचा टाइम पिरियड किती असतो, 2 सेकंद असतो. सेकंड पेंडुलमची जी लेंथ आहे ती डिपेंड असते कशावर, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर. वेगवेगळ्या देशामध्ये जीची व्हॅल्यू जर वेगळी असेल तर त्या केसमध्ये लेंथ, त्या घड्याळीच्या पेंडुलमची जी लांबी असते ती वेगवेगळी घ्यावी लागते. समजलंय? कोणाला काय अडचण आहे? काय अडचण आहे का? नाही. हे पूर्ण टॉपिक समजला व्यवस्थित? सिंपल पेंडुलम, सेकंड पेंडुलम दोन्ही टॉपिक समजलेत? टाइम पिरियडचे इक्वेशन, फ्रिक्वेन्सीचे इक्वेशन समजले? उद्या मग आपण काय करू, या टॉपिकवरचे प्रॉब्लेम घेऊ आपण उद्याच्या लेक्चरमध्ये. आपला एक प्रॉब्लेम राहिला, मला वाटतं 10 नंबरचा काहीतरी प्रॉब्लेम होता, तो मला वाटतं मी घ्यायचा राहून गेलो ते ॲक्सेलरेशनचा. तर उद्या तो एक प्रॉब्लेम घेऊ आणि नंतर या सिंपल पेंडुलमवरचे 2-3 प्रॉब्लेम आहेत ते घेऊन टाकू आपण. ठीक आहे. ओके, थांबू आपण.